माता की, भारत माता की, वंदे। भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून ते विजय खेचून आणला, त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली याला आम्ही नाव दिलेलं आहे। जे माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे, त्यांची जी मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे। माजी सैनिकांची 2-3 मागण्या होती। एक तर मागणी अशी होती की जे माजी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे, रेग्युलेशन आहे, ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे। दुसरा, जे सैनिकसोबत जे पॅरामिलिटरीचे लोक असतात, BSF असेल, CISF असेल, CRP असेल, हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही। जसा माजी सैनिकांना राशन भेटतो, त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फॅसिलिटी भेटतात हेही पॅरामिलिटरी लोकांना भेटला पाहिजे, यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे। मी मागे आमचे एक नातेवाईक आहे कर्नल बुरगुल म्हणून, त्यांना व्हॉलेंटरी घेतल्यानंतर त्यांचं जर बघितलं तर SP रँक असतो, त्यासाठी मी शासनानं दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे। जर एक माजी कर्नलला SP पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतलं असेल व्हॉलेंटरी त्यांना त्या रँक भेटणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। या कार्यक्रमासाठी नामदेव पवार असेल, राजाभाऊ असेल, राजेंद्र राख असेल आणि आमचे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी या अहोरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे। एकूण 50 फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध हातात घेतलेला आहे। सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे। सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं, धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चितही भविष्यात सैनिकासाठी जे करता येईल आम्ही ते करणार आहे एवढंच सांगतो। पण एवढं सांगतो की द्वंद्व कब तक सहा जाए, द्वंद्व कब तक सहा जाए, युद्ध कब तक टाला जाए, अरे उठो राना के वीरो, फेंको भाला कहाँ तक जाए, जिस सिक्के पे हो भारत माँ का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। शाळेनंतर मुख्य सचिव, पोलीस कमिशनर जेवढे लोक असतात त्या लोकांना तिथं जाऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे, हा प्रोटोकॉलचा नियम आहे। आता महाराष्ट्राची जी सरकार आहे, जे महायुतीचे सरकार आहे, त्याने हे कळतच नाही आणि जेव्हा सरन्यायाधीशाने नाराजी व्यक्त केली त्याच्यानंतर त्याने पत्रक काढलं। म्हणजे असं आहे की शाळेच्या विद्यार्थीला आपण सांगतो की बसा बेटा असा कर, तेव्हा जेव्हा करतात तसा म्हणजे बालिशपणा महाराष्ट्र सरकारने केले, त्याचा मी निषेध करतोय आणि जे सरद्यांचा अपमान झाला ते मी पुढे सहन करणार नाही। साहेब, काल दिवसभर तुमच्या नावानं काही अफवा देखील पसरल्या, अशोकराव चव्हाणांची तुम्ही भेट घेतलेली असं कळतंय? माझ्या नावाने म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही माजी आमदार प्रवेश करणं अशा प्रकारच्या अफवा होत्या। कोण कोण म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी बरेच बघा, माझ्या नावाने कित्येक दिवसापासून अफवा चालू आहे आणि मोठ्या मनसाच्या नावाने अफवा चालू असतात। आता राजेंद्र नाकाच्या अफवा नावाने का अफवा चालत नाही असं असतो ते, त्यात काय म्हणजे 26 तारखेला अमित शहा नांदेडच्या असं काही नाही। मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, मी काँग्रेस पार्टीचा आहे, पुढे पण राहणार आहे।